गडचिरोली येथे नवनियुक्त काँग्रेस पक्षाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वजित कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावा आणि पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। सर्व प्रथम शेतकरी आणि पदग्रहण सोहळ्याला आलेल्या मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य चौकापासून कार्यक्रमात पेंढारपर्यंत रॅली काढण्यात आली आहे। नंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। नंतर मंचावर उपस्थित पदाधिकारी यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वजित कोळसे यांना शुभेच्छा दिल्या व शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमासाठी आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारुतीराव कुवासे, अजय कंकडारवार, हनुमंत मडावी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या पद्धतीनं भव्य दिव्य असा हा सोहळा झालेला आहे आणि काही जे नाराज पदाधिकारी होते त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती। काय भविष्य काय राहील आपल्या तुमच्या नेतृत्वामध्ये, हे सर्व व्यवस्थित चालेल? असं आहे, पक्ष हा निरंतर चालणारी प्रक्रिया, त्यामुळे मी सांगितलं मग उदाहरण देताना की रेल्वे ही चालणारी निरंतर प्रक्रिया आहे। प्रवासी चढतात उतरतात, पण रेल्वे थांबत नाही, त्याला थांबा आहे ते थांबते आणि पुन्हा पुढे जाते। ते पक्ष असंच आहे, त्यामुळे कोणी नाराज कोणाला थोडासा वाटत असेल तर ते पक्षाने जे काही त्यांना मान सन्मान दिला आणि त्यामुळे नव्या नियुक्तीच्या विरुद्ध बोलणं किंवा विचार मांडणं हे पक्ष नेतृत्वाच्या विरुद्ध आहे असं मी समजतो। आणि त्यामुळं असं कुणीही काही गैरसमज न करून घेता सगळ्यांनी पुन्हा एकच दिलाने काम करून या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवणं गरजेचं आहे असं माझं मत आहे। आणि त्यांचं काही गैरसमज असेल तो मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे आहे ज्या भूमी अधिग्रहण ज्या पद्धतीने चाललेलं आहे, तुम्ही म्हटलं की त्यांना योग्य भाव दिला जात नाही। तुम्ही नॅशनल हायवेला जागा करत असताना, समृद्धीची करताना किंवा आता ह्याच्यात तुम्ही इतर प्रोजेक्टसाठी जागा करताना जे काही 2000 आम्ही तो GR काढला होता, आमचाच निर्णय झाला होता, 2013चा GR होता, 5 पट त्या जमिनीची रेल्वेच्या किंमत दिली पाहिजे, ते कुठे होताना दिसत नाही। आणि तुम्ही उद्योगासाठी जमिनी घेत असाल तो उद्योगपती मोठा होतो, जमिनीत गिळंकृत करतो आणि उद्या उद्योग बंद पडला तर त्या काम करणाऱ्या लोकांचं भविष्य अंधकारमय होतं। त्यामुळे शेतकऱ्याला जमीन देत असताना त्याच्या आयुष्याची जी काही पुंजी आहे ती जमीन आहे, मग त्याच्या आयुष्याचा विचार करून, त्याच्या भविष्याचा विचार करून त्याला किमान 1 कोटी रुपये एकर जमीन दिली तर खुला सहज घ्या, त्याला कोण विरोध करणार आहे। पण तुम्ही तातुरमातुर पैसे द्याल आणि त्यांची फसवणूक कराल आणि 10-12 लाख रुपयांनी जर खरेदी कराल, 15 लाख रुपयांनी, तर तो शेतकरी उद्ध्वस्त होईल, आलेले पैसे कुठेतरी जातील आणि त्या पैशामध्ये दुसरी जमीन पण मिळणार नाही ना, म्हणजे तो भूमिहीन होईल, उद्या बेरोजगार होईल। उद्योग काही सगळेच चालत आहेत असे नाही, अनेक उद्योग बंद पडत असतात, चालत आहे तोपर्यंत चालत आहे, अनेक अडचणी सरकारकडून येतात, आम्ही पण उद्योग चालवतो, अनेक काय अडचणीला फेस करावं लागतं आम्हाला माहीत आहे। तर त्यामुळे या जिल्ह्याचं औद्योगिकरण करत असताना आता विमानतळ करताय तुम्ही, तर कशाला सुपीक जमीन घ्यायची? तुम्ही आत्तापर्यंत जवळपास 9 कंपन्याला या जिल्ह्यातील 40,000 एकर जमीन तुम्ही त्यांच्या खिशात घातली, 40,000 एकर। आणि एवढी जमीन जर तुम्ही आयरन ओव्हरसाठी दिली असेल तर तुमच्या विमानतळासाठी वन विभागाकडून काय 300 एकर जागा घेऊ शकत नाही? कशाला सुपीक जमीन घ्यायची गरज आहे? पण तुमची नजरच त्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची असेल आणि तुम्हाला थोडं सहज शेतकऱ्याला फसवून नाडवून जमिनी घ्यायची असतील तर तुमची भूमिका ही शेतकरी विरोधी आहे। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।